Figure of speech metaphor, when a comparison is made between two objects of different kinds as if the two objects are one and the same object, the figure of speech is metaphor. Comparing between two things without using as, like and so. मेटाफर या अलंकारामध्ये दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट तुलना केलेली असते आणि ॲज, लाईक आणि सो या शब्दाचा वापर केलेला नसतो. एक्झाम्पल बघा, माय ब्रदर इज अ टायगर. एक्सप्लेन कसं केलं जातं, इट इज मेटाफर बिकॉज हिअर इज गिवन डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टायगर अँड माय ब्रदर. नेक्स्ट आहे बघा, पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती. याच्यामध्ये ॲट्रिब्युटिंग ह्युमन क्वालिटीज टू लाईफलेस थिंग्स, डेड पर्सन, ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड प्लांट्स. चेतना गुणोक्ती या अलंकारामध्ये लाईफलेस थिंग्स असतील, मृत व्यक्ती असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील किंवा कीटक असतील यांना मानवी गुणधर्माची उपमा दिलेली असते. एक्झाम्पल बघा, डेथ लेज हिज आयसे हँड ऑन किंग्स. एक्सप्लेन कसं केलं जातं, इट इज पर्सोनिफिकेशन बिकॉज हिअर द वर्ड डेथ इज पर्सोनिफाईड. नेक्स्ट आहे बघा, अँटिथेसिस. इन अँटिथेसिस अ स्ट्राइकिंग अपोजिशन ऑर कॉन्ट्रास्ट ऑफ वर्ड्स ऑर सेंटिमेंट्स इमोशन्स इज मेड इन द सेम लाईन ऑर सेंटेन्स. याच्यामध्ये दोन विरुद्धार्थी शब्द किंवा विरोधाभास दर्शवलेला असतो. एक्झाम्पल बघा, हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन आन्सर्स. एक्सप्लेन कसं केलं जातं, इट इज अँटिथेसिस बिकॉज हिअर इज गिवन टू अपोजिट वर्ड्स लाईक क्वेश्चन अँड आन्सर्स. थँक्यू.